श्री स्वामी समर्थ. ओम विष्णवे नमः. आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज मी तुम्हाला एक सोपा आणि साधा अधिक मासातला उपाय सांगणार आहे, तोही दिव्यांचा. दिव्यांना महत्त्व का आणि ह्या दिवे लावल्यानंतर आपल्याला काय फायदा मिळतो त्याबद्दल संपूर्ण माहिती व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवळ्यांचा दिवे. खरं तर आवळा हा विष्णू भगवानांना अत्यंत प्रिय आहे. जिथे आवळ्याचा वृक्ष आहे तिथं स्वतः भगवान विष्णूंचा वास आहे, असं स्कंद पुराणात वर्णन केलेलं आहे की भगवान विष्णूंनीच आशीर्वाद दिलेला आहे की जिथे आवळा वृक्ष असेल तिथे माझा वास असेल. आवळा वृक्षाला अनन्यसाधारण धार्मिक गोष्टींमध्ये महत्त्व आहे. आवळ्याचे दिवे आपण अधिक मासामध्ये नक्की लावायचे आहे. ते कसे लावायचे आणि त्याचं उद्यापन कसं करायचं याबद्दल संपूर्ण माहिती. आवळा हा प्रत्येक कार्यात, आपण आयुर्वेदातही आवळ्याला महत्त्व आहे आणि देवकार्यातही आवळ्याला महत्त्व आहे. तुम्हाला आवळ्याचे दिवे कसे लावायचे आहे आणि जर तुमच्याकडे आवळा नसेल तर तुम्ही दुसऱ्या कशाचे दिवे लावायचे आहे याबद्दल संपूर्ण माहिती. तर आपण अधिक मासामध्ये वेगवेगळे दिवे लावत असतो आणि शास्त्रीयदृष्ट्या त्यांचं वेगवेगळं महत्त्व असतं. जसे तांब्याचे दिवे, मातीचे दिवे, कणकेचे दिवे, सोन्या चांदीचे दिवे, या प्रत्येक दिव्याला वेगवेगळं असं महत्त्व आहे आणि हे सर्व विष्णू भगवानांना समर्पित आहे. अधिक मासाची अधिष्ठात्री देवताच भगवान विष्णू असल्यामुळे या मासामध्ये आपल्याला सर्व कार्य हे भगवान विष्णूंनाच समर्पित आणि प्रिय असलेले करायचे आहे. त्यामुळे आपल्याला हे आवळ्याचे दिवे लावायचे आहे. कुणीही करू शकतं, प्रत्येक स्त्रीने करावा असा हा अत्यंत प्रभावी आणि सुंदर उपाय आहे. तुम्हाला काय करायचं आहे, ज्या दिवशी तुम्हाला आवळ्याचे दिवे लावायचे आहे त्या दिवशी तुम्हाला 33 आवळे आणायचे आहेत. त्यानंतर काय करायचं आहे, त्या आवळ्याला त्यातली बी काढून तिथे तुम्हाला एक बोटवात लावायची आहे. बोटवात म्हणजेच फुलवात, जी गोल असते ती देवकार्यात जी आपण लांब वात वापरतो ती नाही, जी गोल वात असते ती वात तुम्हाला घ्यायची आहे आणि त्या दिव्यात ती तुपात बुडवून त्या आवळ्यामध्ये तुम्हाला ठेवायची आहे. अशा तुम्हाला 33 वाती लागणार आहे आणि 33 आवळे लागणार आहेत. आता हे आवळे तुम्हाला देवासमोर ठेवून त्या 33 वाती लावून आणि नामस्मरण करायचे आहे. जोपर्यंत ते दिवे जळत आहे तोपर्यंत तुम्ही त्या जागेवर बसून मंत्र उच्चारण करू शकता किंवा नाही जमल्यास फक्त आपल्या देवघरात त्या वाती तुम्हाला तेवत ठेवायच्या आहेत. आता वाती तेवत असताना मंत्र म्हणा किंवा त्या घरात आपल्या सर्व ठिकाणी फिरवून आणा किंवा नुसत्या देवघरात त्या जळत ठेवल्या तरीही चालतं. मग त्या वाती अर्धवट जळाल्या, बंद झाल्या की मग काय करायचं आहे, त्या वाती तुम्हाला काढून घ्यायच्या आहे आणि एका दुसऱ्या भांड्यात ठेवायच्या आहेत. त्या वाती अर्ध जळालेल्या तशाच कुठेही फेकून द्यायच्या नाहीत किंवा कुठेही नालीत, केरकचऱ्यात टाकायच्या नाहीत. कारण आपण देवपूजा, देवकार्य जे करतो त्या मंत्र उच्चाराने, कोणतीही वस्तू आपण देवकार्यात वापरलेली मंत्र उच्चाराने सिद्ध झालेली असते. म्हणून त्या फेकून न देता तुम्हाला एका भांड्यात त्या साचून ठेवायच्या आहे आणि त्या तुम्हाला नंतर कधीही वेळ मिळेल तेव्हा परत त्यावर थोडंसं तूप टाकून त्या प्रज्वलित करून त्या पूर्ण जळतील याची काळजी घ्यायची आहे. पूर्ण जळल्यानंतर ती जी राख असते ती तुम्हाला आपल्या घरातल्या फुलझाडांमध्ये टाकून द्यायची आहे. तुळशीत नाही, कारण तुळस ही देवी समान आहे आणि लक्ष्मी मातेला अत्यंत प्रिय, विष्णू भगवानांनाही अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे तुळशीत आपल्याला ती टाकायची नाही. त्यानंतर त्या आवळ्यांचं काय करायचं आहे, तर ते आवळे तुम्हाला घेऊन दुसऱ्या दिवशी ते पाण्यात विसर्जन करायचे आहे. आवळे झाडाखाली ठेवायचे नाही किंवा इतरत्र कुठेही टाकायचे नाही किंवा केरकचऱ्यात टाकायचे नाही. ते तुम्हाला वाहत्या पाण्यातच प्रवाहित करायचे आहेत. कारण आपण जे काही कार्य करतो, वाहत्या पाण्यात जी कोणती गोष्ट करतो आपली इच्छा सांगून, त्या प्रवाहात ती वस्तू जशी वाहत जाते तसंही आपलं पापकर्म, आपल्या अडीअडचणी त्या प्रवाहात वाहत जात असतात आणि आपलं कार्य पूर्ण होण्यास मदत होत असते. तेव्हा ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की आपण कोणती गोष्ट पाण्यात प्रवाहित का करतो,
कारण त्या गोष्टीबरोबर आपल्या अडीअडचणी, आपले संकट, दुःख ही पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत जातात. म्हणून तुम्हाला ते आवळीनंतर वाहत्या पाण्यात प्रवाहित करायचे आहेत. आता उद्यापन करायचं कसं ते पण आवळे नसतील तर आपण आणखी कशावर हे दिवे लावू शकतो. तर तुम्ही 33 कॉईन घ्यायचे आहे आणि 33 कॉईनवर तुम्हाला म्हणजे 33 नाणे घ्यायचे आहेत आणि ह्या 33 नाण्यांवर तुम्हाला 33 बोटवाती ठेवून म्हणजे फुलवाती त्या लावायच्या आहेत आणि त्या तुम्ही देवघरात जाळू शकता. हे नाणी आपण स्वतःजवळ देवकार्यात वापरलेली ठेवू शकतो किंवा एखाद्या डब्बीत भरून आपल्या धनस्थानातही ठेवू शकतो. आता ह्या किती दिवस करायचं तर आवळ्याच्या वातींची ही सेवा तुम्ही अधिक मासामध्ये पूर्ण अधिक मास करू शकता किंवा संकल्प करून 3, 5, 7 एवढ्या दिवसही आपण ही सेवा करू शकता. आता दान काय करायचं आहे तर अधिक मासामध्ये सर्वात महत्त्वाचं उद्यापन करताना दान काय करायचं तर दान आहे दीपदान. अधिक मासात दीपदानाला जितकं महत्त्व सांगितलेलं आहे तितकं महत्त्व इतर कोणत्याही गोष्टीला नाही. अनन्यसाधारण महत्त्व असं दीपदानाला सांगितलेलं आहे. कारण म्हण आहे दिवा जळे विघ्न टळे. जितकं दीपक जळतो तितकं आपल्या घरातले विघ्न संकटे नाहीशी करतो. त्यामुळे ह्या मासामध्ये तुम्हाला कोणत्याही धातूच्या दिव्याचं दान करायचं आहे. मातीच्या दिव्याचं दान केलं तरीही चालतं. त्याला तांब, पितळ, चांदी, सोने अशाच धातूचे दिवे असावेत असं आवश्यक नाही. तुम्ही मातीचे दिवे दान केले तरीही चालतं. कोणत्याही लक्ष्मीनारायण मंदिरात किंवा तुमच्या घराजवळ जे कशाचं मंदिर असेल तिथे तुम्ही अधिक मासात 1 दिवस तरी कोणत्याही धातूचा 1 दिवा 3, 5, 7, 11 असे दिवे दान करायचे आहे. आता कुणाकडे कोणताच नाही आहे, दिवाच नाही आहे तर त्याने काय करायचं, अगदी मातीचे 33 दिवे दान केले तरी मातीचे किंवा कणकेचे 33 दिवे दान केले तरीही चालतात. आपल्या घरात कणिक असते तिचे 33 दिवे तुम्हाला गूळ टाकून बनवून तेही तुम्ही दान केले तरी त्यालाही अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण दीप ज्या वेळेला आपल्या घरात जळतो किंवा आपण कुठेही दीपदान करतो त्यावेळी आपल्या घराची वंशवृद्धी आणि एक प्रकारचं संरक्षण कवच आपण आपल्या घराभोवती निर्माण करत असतो. इतकं महत्त्व ह्या दीपदानाला अधिक मासामध्ये आहे. आणखी आपण याचं उद्यापन काय करू शकतो तर 33 अनारसे किंवा 33 बत्ताशे. अनारसे म्हणजे त्याला संस्कृतमध्ये अपूप म्हणतात. ह्या अपूपदानाला अधिक मासामध्ये अत्यंत महत्त्व आहे. तर तुम्ही 33 अनारसे किंवा न जमल्यास 33 बत्ताशेही दान करू शकतात. यानंतर तुम्ही 33च्या पटीत कोणतीही तुम्हाला जी परवडेल आवडेल अशी वस्तू दान करू शकता. खाण्याची असू द्या किंवा इतर कोणतीही वस्तू असू द्या तीही तुम्ही दान करू शकता. त्यानंतर याच्या उद्यापनासाठी आणखी तुम्ही काय करू शकता तर कुमारी पूजन करू शकता. कन्यापूजनालाही खूप महत्त्व आहे. 1 कन्यापूजन करा, 3 करा, 5 करा, कितीही करा. कन्यापूजनालाही खूप महत्त्व आहे. 1 कन्या बोलून यथासांगतीची पूजा करून तिला केशरयुक्त दूध द्यायचं आहे किंवा फळ असेल तर फळ द्यायचं आहे आणि त्या कुमारिकाला तुम्ही एक ओढणी म्हणजे आपण जी देवीला वाहतो ती ओढणी आणि तिला आवडती अशी एक वस्तू द्यायची आहे. यानेही आपल्या घरातील भरभराट होण्याला मदत मिळते. शृंगारिक वस्तू ज्या स्त्रियांच्या असतात त्याही तुम्ही त्या मुलीला दान करू शकतात. ज्यामध्ये गजरा आहे, नेल पेंट आहे, मेहंदी कोन आहे, इतरही ज्या काही वस्तू असतील त्या आपण दान करू शकतो. दान अगदी मोठं सोन्या चांदीचं असावं असं नाही. तुम्ही जे यथाशक्ती कराल ते दान देव आपली भक्ती बघून आपल्याकडून करवून घेत असतो आणि त्यालाच महत्त्व असतं. भक्तीला महत्त्व आहे आणि श्रद्धेने तुम्ही जी कोणती गोष्ट अर्पण कराल त्याला महत्त्व आहे. ते किती अमूल्य आहे किंवा ती वस्तू किती महाग आहे याला महत्त्व नाही. तर तुम्हीही आवळ्याचे दिवे अधिक मासामध्ये 1 किंवा 3, 5, 7 अशा पटीत नक्की करा. अगदी काहीच नाही जमलं तर 1 दिवस तरी तुम्ही आवळ्याचे दिवे नक्की करा. खूप खूप प्रभाव आहे ह्या आवळ्याच्या दिव्यांचा देवासमोर.
आपण प्रज्वलित केल्यानंतर आपल्या अडीअडचणी आणि संकटे नक्कीच नाहीशी होतात. आवळे जळत असताना म्हणजे आवळ्याचे दिवे आपण ज्या वेळेला प्रज्वलित करतो त्यावेळी जितका जमत तितका तुम्ही ओम विष्णवे नमः ह्या नावाचा जप करायचा आहे आणि आपल्या घरातलं वातावरणही याने सकारात्मक करायचं आहे. तर नक्की करा ह्या मासामध्ये आवळ्याचे दिवे. काही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आजचा दिवस तुमचा स्वामीमय आणि आनंदात जाओ हीच महाराजांचरणी प्रार्थना. व्हिडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.